फक्त लेदर बॉलमध्ये होती आणि आता टेनिस बॉल रबर बॉलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रोलिंग स्पोर्टवरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. पहिला सामना, पहिली लढत, शाळेचा पहिला दिवस, पहिलं प्रेम आणि क्रिकेटच्या या खेळाचा या स्पर्धेचा पहिला दिवस. स्पर्धेचं शानदार उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्याचबरोबर पहिला पाऊस, मातीचा सुगंध अर्थात दरवळणारा असतो. आज पहिला दिवस आहे आणि उत्सुकता असते. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा आपण शाळेत जातो ना, तेव्हा दप्तर, त्यानंतर नवीन ड्रेस, काय त्या ठिकाणी ती पुस्तकं, वह्या, या सगळ्याची आतुरता आपल्याला असते, एक्साइटमेंट प्रचंड असते. प्रोलिंगवरती आपण आज एस पी बॉईज ट्रॉफी 2026 या स्पर्धेचा पहिला दिवस. घड्याळामध्ये बरोबर आता 10:35 झालेली आहेत. 5 षटकांचा सामना असणार आहे आणि या 5 षटकामध्ये तुम्हाला मॅक्झिमम धावा उभारायचे आहेत. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. तर या मैदानावरती तुम्ही गोलंदाजी थ्रो केली, चक केली तर 3 धावांची पेनल्टी असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज करता जी बाईक आहे त्याची अनाऊन्समेंट आजच आपण करतो आहे. त्याचं रजिस्ट्रेशन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत ती गाडी आयोजकाकडेच राहील. रजिस्ट्रेशन करून शोरूममधून ती गाडी तुमच्या दारामध्ये येईल. जे प्रेक्षक आत्ता प्रोलिंगवरती आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. सचिनजी खिणी आणि दिपेशजी चौधरी साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत है एस पी बॉईज ट्रॉफी या भव्य दिव्य मंचावरती. वेलकम, हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी असेल, मॅन्डेटरी असणार आहे. विपुलजी आपलं देखील स्वागत आहे. पहिला सामना, मुसळधार पाऊस, प्रेक्षकांसाठी परभणी असणार आहे. 6 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे. दिपेश चौधरी चिराग आणि उमेश आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. सर्वेश हुकमाचा एक्का आहे. प्रेक्षकांसाठी हाही सामना अतिशय महत्त्वाचा असेल. रबर बॉलचा क्रिकेटचा महासंग्राम, पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा शुभमजी पाजले साहेबांच्या संकल्पनेमधून जितकी चर्चा या गाडीची होते, मॅन ऑफ द सिरीजची गाडीची चर्चा होते ना, तितकी चर्चा ट्रॉफीची देखील आहे. ट्रॉफी कशा असतील त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिला चेंडू सर्वेश, अतिशय सुंदर चेंडू गुंड स्पॉटवरती, थोडासा ऑफ अँड मिड स्टंपवरचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चिरागनं केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. सर्वेशनं आपल्या घरच्या मैदानावरती पहिला चेंडू डॉट टाकलाय. निर्धार चेंडू आहे. सर्वेश टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी थोडासा आतमध्ये येणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. गुंडे स्पॉटवरती गोलंदाजी सर्वेशकडनं केली जाते. चिराग आणि उमेश हे फलंदाज आहेत, दोन्ही आघाडीचे फलंदाज. मैदानावरती एक छान द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, रबर बॉलची स्पर्धा. धावसंख्या 1, चिराग 1 वरती 2 चेंडूला तो सामोरा जातोय. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती जाते. अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खूप चांगला खेळ आहे.
पॉईंटच्या दिशेने चेंडू जलतन्मंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, चेंडू पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धाबा पूर्ण झाले आहेत. 2 धाबांनी उमेशचं खातं खोललं गेलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळलं होतं पहिलं बॅट्समन उमेशनं. उमेश ऑन मार्क इज ऑन 2, स्कोर 3 पण रोहन 11 रामबाग. अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे, शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. सर्वेश आघाडीचा गोलंदाज, छोटा रनअप आहे परंतु मनाचे राजे या संघाचा हुकुमाचा एक्का आहे. धावसंख्या 3. टप्पा थोडा ऑफ टाइमच्या बाहेर, लेंथ खूप चांगली होती आणि कसा चेंडू कट होतोय. लेग कटर चेंडू टाकत असताना सर्वेश चेंडूच्या रेषेत येऊन खेळणं गरजेचं आहे, कारण आता ओली विकेट आपल्याला बघायला मिळते. सिमेंटची विकेट असली तरी सुद्धा या विकेटवरती जेव्हा चेंडू ओला होतो त्यावेळेस गोलंदाजाला मदत मिळत असते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सुरेख खेळ आहे, सुंदर टायमिंग. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचली ती आता 5 वरती. रामबागचा संघ बॅटिंग करत असताना मनाचे राजे संघाकडनं गोलंदाजी. सर्वेश 5 चेंडूमध्ये त्यानं 5 धावा खर्च केल्या आहेत. चिराग 1, उमेश 4 वरती. आत्तापर्यंत त्याने ऑफसाईडला खूप चांगले फटके खेळलेत. रूमवरून बॅटिंग करण्याचा प्रयत्न उमेशचा झाला आहे. 3 चेंडूमध्ये 4 स्ट्राईक रेट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर करण्यात येईल. सर्वेश अगदी 10 ते 12 बॉलांचं बॉलिंग मार्क आहे सर्वेचं. चेंडूच्या रेषेत येऊन खेळायचा प्रयत्न झाला परंतु चेंडू बाउन्स झाला नाहीये. ऑन साईडला कॉर्नर चेंडू खेळला गेलाय. 2 धावा आरामात मिळतील. 2 धावांनी उमेश पोचलाय 6 वरती. रामबाग रोहन 11 7, बिनबा 7. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना रोहन 11 रामबाग संघानं उभारल्यात 6 धावा. महत्वाचा षटक आहे, 7 धावा धावफलकावरती. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 7 पण. धावसंख्या 8. इस्ट्राचा विचार केला तर एक व्हाईट बॉल इस्ट्राचा आपल्याला बघायला मिळते. खूप चांगले ग्राफिक असणार आहे, कारण मुनकनं एक नवीन क्रांती या क्रिकेटच्या जगतामध्ये केले. खूप चांगला चेंडू अगदी 5व्या स्टंपवरती होतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. ॲक्शन रिप्ले पाहू शकता प्रो लिंकवरती. मुसळधार पावसामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट झाला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळायचा. टास चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सोडला जेल फाईन लेगला. खराब क्षेत्ररक्षण. नशिबाची साथ मिळते डावखुऱ्या फलंदाज चिरागला. खराब क्षेत्ररक्षण फाईन लेगला झालंय. धावसंख्या 9. लक्ष खूप चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती या षटकात एक व्हाईट बॉल जरूर टाकला. त्यानंतर आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. लाईन चांगली आहे. गुंडे स्पॉटवरती गोलंदाजी. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिले की सातत्यानं गुंडे स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. यानंतर ब्रह्मदेव नगाबे आणि त्याचबरोबर श्री गणेश डोंगरीपाडा दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चिराग 2, उमेश 6. आणखीन एक चांगला चेंडू
अगदी 5व्या स्टंपवरून 4थ्या स्टंपकडे येणारा चेंडू आहे. गुडले स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. अँगल क्रिएट केला जातोय. लेंथ चांगली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्समनचा आणि चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क नाही आहे. डॉट बॉल. धावसंख्या 9. दक्ष गोलंदाजी मार्कवरती. अगदी छोटा रनअप फारसा मोठा नाही आहे त्याचा. हा चांगला चेंडू. अप्रतिम बॅटची कड. अँगल होता. क्रिकचा बॉक्सचा वापर करण्यात आला आणि फलंदाज उमेश चेखळी संपुष्टात. या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये रोहान 11 रामबागला बसतोय पहिला धक्का. गेला होता आणि कशा प्रकारे बघा क्रीजचा वापर झाला. बॉल आतमध्ये आला. बॅटची कड लागली. यष्टिरक्षण खूप चांगलं झालं. सुरेख झेल टिपला गेला. भाविकनं अप्रतिम झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन अगदी बघण्यासारखं होतं दक्ष. या अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये जर तुम्ही 3 षटका ठोकले तर तुमच्यासाठी स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे शिल्पकार, आमची सर्वांची दिलकी धडकन शुभमजी पाध्ये यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रोलिंग वरती 2 अँगलनी तुम्ही आता ॲक्शन रिप्ले पाहिला. हा अँगल खूप चांगला होता. विशेष करून दक्ष गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू तो भिजवला आणि त्याचा फायदा त्याला मिळाला. हलकासा चेंडू आतमध्ये आला. बाउन्स चांगला होता आणि त्याचा फायदा इथे आता गोलंदाजा झालाय. यष्टिरक्षण अप्रतिम झालंय. धावसंख्या 1 गडी बाद 9 रामबाग. नगाबे टीम आणि डोंगरीपाडा रिपोर्टिंग करा. थ्रो गोलंदाजी जर केली तर तुमच्यासाठी निश्चितच 3 धावांची पेनल्टी आहे. आता पण 9 चेंडू झाले. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना रोहान 11 रामबाग. नगावे टीम रिपोर्टिंग करा. डोंगरीपाडा रिपोर्टिंग करा. नगावे टीमने रिपोर्टिंग केलेलं आहे. स्वागत आहे आपलं. बॅकफुटला खूप चांगला फटका खेळलाय. ऑफ साईडला कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 धावा आरामात पूर्ण होतील. बॅट आणि बॉल मधून प्रेक्षकांसाठी परबडी असणार यात काही शंका नाहीये. SP बॉयज ट्रॉफी 2026 दर्जेदार खेळ. चिराग 2, इमान शुभ नवीन बॅटर क्रमांक 3 वरती संधी मिळाली. 11ला 1. दक्ष गोलंदाजी मार्कवरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. बॅटची कड लागले. खराब क्षेत्ररक्षण. त्यानंतर कव्हर केले. बॅकअप चांगला होता. 2 धावा मिळतील बॅट्समनला. हिमांशू महत्वाची खेळी साकारायची आहे. षटक क्रमांक 2. 2 षटकांचा जर खेळ बघितला तर कंट्रोलमध्ये आहे मनाचे राजे. अप्रतिम गोलंदाजी झाले. धावसंख्या 13ला 1. प्रथम बॅटिंग करत असताना रोहान 11 रामबाग. मध्ये तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. जे प्रो लीग वरती आत्ता आमच्यावर जॉईन झालेले आहेत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 बना स्कोर 13 पमान. यावेळेला बॅट चिकड लागली होती आणि त्यानंतर चेंडू गेला होता थर्ड मॅनमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच जमेल. एकेरीने धावसंख्या पोचले 14 वरती 14ला 1. आपण मनाचे राजे आणि रॉयल 11 रामबाग या 2 संघादरम्यान ही पहिली लढत पाहता आणि या पहिल्या लढतीमध्ये आत्तापर्यंत यजमान संघानं खूप चांगली कामगिरी केली. दर्जेदार खेळ त्यांचा झालेला आहे. गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये नियंत्रित मारा करण्यात आलेला आहे. चिराग 3, हिमांशू 4, रोहान 11 रामबाग 14ला 1. 13 चेंडूचा खेळ झालेला आहे. पावसाची रिमझिम सुरूच आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सर्वेश. बॅटची कड झेल सुटलाय. यष्टिरक्षकाने या ठिकाणी चूक केली आणि परिणामता इथे नशिबाची साथ मिळत असताना हिमांशूला ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं मैदानावरती. सर्वेश खूप चांगली कामगिरी केली. सुंदर गोलंदाजी केली.
प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता, बाउन्स चांगला होता, सोपा झेल सोडला गेला. चेंडू ड्राईव्ह केला, पाणी मैदानात भरपूर आहे त्यामुळे तो फारसा लांब जाणार नाहीये, ट्रॅव्हल करणार नाहीये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 षटकाचा सामना, 5 चेंडूमध्ये 6 धावांची भागीदारी. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हिमांशूचं 5, चिराग 1, 15ला 1 सध्या स्थिती आहे. रामबाग प्रथम बॅटिंग करत असताना सर्वेश कुलंताची मार्क वरती. स्विंग अँड मिस. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू. आता 5 मीटर, 6 मीटर आणि 4 मीटरचा खूप चांगला वापर करत असताना गोलंदाज. प्रोजेक्टचा स्कोर तुमच्या स्क्रीनवरती 26, 31, 37. खूप चांगले ग्राफिक आपल्याला, खूप चांगले अपडेट प्रोलिंगच्या माध्यमातून बघायला मिळतील. पुलचा फटका खेळायचं होतं, टायमिंग चांगलं झालं नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, अजूनही मिडल ऑफ द बॅट खेळता येत नाही बॅट्समनला. या इनिंगमध्ये आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. 16 धाबा धावपळ करती, 16ला 1. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आपल्या घरच्या मैदानावरती आज मनाचे राजे मनासारखी गोलंदाजी करत आहेत. महेश चिलार साहेब, आपलं सरचे स्वागत आहे. तिवाड मॅडम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकुटबदा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं सुरेख फटका, ज्याची आवश्यकता होती. अर्थात हिमांशूच्या बॅटमधला षटकार आलाय. या इनिंग मधला पहिला षटकार. चेंडू बाउन्स टाकला गेला होता, त्यावरती उत्तर खूप चांगले दिलंय. चेंडू पुल केला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, पॉवरफुल फटका होता. या इनिंग मधला अत्यंत महत्वाचा पहिला षटकार. 2 अँगलनी आपण या ठिकाणी पाहिले. ऍक्शन रिप्ले प्रो लिंक वरती. SP बॉयज ट्रॉफी 2026 मानाची स्पर्धा, शानदार आयोजन, दिमागदार खेळ. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पहिला तर एकच षटकार आलेला आहे. खूप चांगली कामगिरी हिमांशू देखील करतोय आणि ही भागीदारी महत्त्वाची असेल रामबाग संघासाठी. यानंतर होणारा सामना. नगाबे टीम आपण तयार राहा. डोंगरीपाडा टीम, नगाबे आपलं सहर्ष स्वागत आहे. डोंगरीपाडा टीम आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये पण टॉस केला जाईल. आफ्टर कंपॅरिझन ऑफ 3 ओव्हर, नाव स्कोर 20-1. रामबाग. चिराग 4, हिमांशू 11. आपटवर टाकायचा होता, तितका चांगला फुटला नाहीये, अगदी डोक्यावरून गेलाय आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पंच 1 फॉर ओव्हरचा पण इशारा केला गेलाय. व्हाईट बॉल 2 आहेत. 22 लेग 22 अजून खातं खोलायचं आहे. प्रणवचं हे अत्यंत महत्वाचं पहिलं षटक आहे. धावसंख्या 23ला 1. आकुटाबद्दल चेंडू हुक चांगला केलाय, सीमारेषेच्या पलीकडे जाईल का पाहूया. चौकार के षटकार. अजूनही आपण या ठिकाणी वाट बघतोय पंचांच्या इशारा. चेंडू सीमारेषा पार. चिरागच्या बॅट मधनं चौकार. आपण या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतात. SP बॉयज ट्रॉफी 2026 हा चौकार आहे आणि त्याचबरोबर हाईटसाठी बघायचं आहे. टप्पापर्यंत उसळी घेणार 1 फॉर पण हे षटक अत्यंत महत्वाचं. पहिला बॉल त्याने वाईट बॉल टाकला होता, त्यानंतर एक चौकार जो ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि खेचूर मारला गेला. अत्यंत सुंदर फटका होता, ज्याची आवश्यकता होती. या इनिंगमध्ये 1 षटकार 1 चौकार. 5 षटकांचा सामना. प्रणवचे अत्यंत महत्वाचं षटक आहे. प्रणय गोलंदाजी मार्कवरती. ओ हो 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 हो
तो चेंडू थोडासा थांबून आला. पुन्हा एकदा अपरवर टाकण्याचा प्रयत्न झाला. रिव्ह्यू जो घ्यायचा आहे ना तो आतमध्ये बॅट्समन आहेत आणि ते सक्षम आहेत. बाहेरून बोलण्याची आवश्यकता नाही आहे आणि जर बाहेरून बोललं तर तो रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही आहे. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट असेल, इंटरनॅशनल क्रिकेट सातत्यानं पाहताय. स्वतः तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय. प्रणव गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक आपण मैदानावरती चौथं पाहतोय. धावसंख्या 28-1. चिराग 8, हिमांशू 11. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढेल. नगाबे टीम कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर रोहिदास, टायगर, शुभम पाध्ये आणि टायगर अर्थात रोहिदास ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. बॅकपुढे जाऊन ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडले जाईल. हिमांशूचा संपला खेळ. धक्का क्रमांक 2, सेकंड विकेट. ऑफ्टमच्या बाहेर जाणारा गुडले स्पॉटवरती पिच केला होता. अगेनचा टर्न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये या चेंडूच्या खाली अप्रतिम झेलला टिपला गेला. अश्विनचं कॅमेरावर बघा. दोन चांगल्या गोष्टी होत्या. एक तर हा बॉल फॉलो बघा. बॉल फॉलो खूप चांगला होता. त्यानंतर कॅच देखील खूप चांगला पकडला गेला. यशनं कॅच पकडला होता आणि अश्विननं बॉल यावेळेला फॉलो केला गेला होता. 28-2. साईड अँगलवरती विशाल आहेत. भारत पाकिस्तान मॅच जो शारजामध्ये झाला होता प्रोलिंगच्या माध्यमातून कव्हर करण्यात आला होता. त्याचं थेट प्रक्षेपण. 28-2 स्थिती आपण पाहू शकता सध्या रामबाग संघाची. षटक क्रमांक सुरू आहे 4. व्हाईट बॉल चौकार. त्यानंतर विकेट अत्यंत महत्त्वाचे जी चौथ्या चेंडूवरती आले. खरं तर 3 चेंडूचा खेळ झाला आहे. टप्पापर्यंत आतमध्ये येणार चेंडू. पहिला चेंडू त्याने ऑफ्टमच्या बाहेर काढला होता. लेग कटर होता. हा चेंडू त्याने आतमध्ये आणलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्याकरता विशेष करून प्रत्येक म्हणजे उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम असेल किंवा बक्षीस देण्याचा सोहळा याकरता आशाताई तिबाड ह्या सातत्यानं उपस्थित असतात. आशाताई तिबाड आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद. थँक्यू सो मच. 28-2. 29-2. शेवटचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. वाईट 4 आहेत. वाईट 2 आहेत. सगळे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. SP बॉयज ट्रॉफी 2026 मानाची स्पर्धा. शानदार आयोजन आणि विशेष करून आशाताई तिबाड आपले मनापासून धन्यवाद. SP बॉयज ट्रॉफी ही खूप चांगली स्पर्धा आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा आणि या स्पर्धेच्या संयोजनाकरता 1100 रुपयाची आर्थिक मदत तुम्ही केलेली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. पाहू शकता ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात काय घडलं होतं, दुसऱ्या षटकात काय घडलं होतं, किती विकेट गेल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये किती धावा झाल्या होत्या, चौथ्या षटकामध्ये आपण आत्ता कुठपर्यंत पोहोचलो. 29-2 स्थिती आहे. मुन्नारचा जो लोगो आहे ना तुम्हाला असाच दिला गेला नाही आहे. सगळे ग्राफिक ज्याची आवश्यकता आज तुमच्याकरता आहे, कॉमेंट्री करता आहे. थँक्यू सो मच मोनार्क अँड टीम. 29-2. चिराग 8, स्वप्नील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. सागर गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू खेळाडू आहे. यानंतर डोंगरीपरा टीम तयार राहा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू गुंड स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. लेन चांगले सागरची अनुभव खेळाडू आहे.
मेहनत करणारा खेळाडू आहे. धावसंख्या 29ला 2. 5 षटकाचा सामना, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. रामबाग संघाला इथे घेर चेर करणं गरजेचं आहे. मनाचे राजे वेडी संघानं दर्जेदार कामगिरी केली पहिल्या सामन्यामध्ये. सागर तयार, स्वप्न स्ट्राईक, आपटबार टाकलाय, चांगला फुटलाय. 4 मीटर नंतर 6 मीटरच्या दिशेने जातोय गोलंदाज सागर. मनाचे राजे संघाकडं गोलंदाजी अप्रतिम झाले. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा हा टास. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. बीट करण्यामध्ये यश मिळते सागरला. 32 पर्यंत पोहोचायचं, 33 पर्यंत, 35 पर्यंत की 40च्या पलीकडे जायचं ते ठरवायचं बॅट्समनला. फक्त 4 चेंडू आता या ठिकाणी, 3 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका चांगला आहे, सुंदर टायमिंग. मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलावलाय 6 धाबां करता. चिरागच्या बॅटमधनं की स्वप्नीच्या बॅटमधनं षटकार. मध्ये आला सागरचा बघा, इन कटर होता आणि त्यावरती अप्रतिम फटका आत आला आणि तो बाहेरही गेलाय. मिडविकेटला अत्यंत सुंदर फटका, स्वप्नीलचा स्वप्नवत फटका, ज्याची नितांत आवश्यकता रामबाग संघाला होती. ही चांगली लेन आहे, फुल लेन ऑफ तुमच्या बाहेर वाईड यॉर्कर, ही सागरची ताकद आहे. त्याने बाउन्सर टाकले, एक चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावरती हल्ला झाला, त्यानंतर लगेचच तो ऑफ्टमच्या बाहेर आणि फुल लेन जातोय. 35ला 2 रोहान 11 रामबाग. जास्त ऑफ्टनच्या बाहेर लाला पॉईंट मध्ये इशारा करतात, हात करतात समांतर आणि दाबा येतात अमांतर. धावसंख्या 36ला 2. शेवटचा चेंडू या इनिंग मधला शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना, 4 बाईज आहेत. वाईडचा जर आकडा तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. सागरच्या या षटकात 7 धाबा, 1 षटकार आलेला आहे. स्विंग अँड मिस, या स्ट्रिक्शन थोडंसं खराब झालंय. सागरच्या हातामध्ये थ्रो, परंतु 1 धाव पूर्ण होईल. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. षटक क्रमांक 5 ची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती एकूण धाबा. रोहान 11 प्रथम बॅटिंग करत असताना 37 धाबा आणि जिंकण्याकरता 38 धाबांचं आव्हान मनाचे राजे संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. SP बॉईज ट्रॉफी 2026 खूप चांगली कामगिरी मनाचे राजे संघाने केले. आणि आता त्यानंतर नगावे टीम कॅप्टन सज्ज आहे. डोंगरीपाडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. SP बॉईज ट्रॉफी 2026 पालघर जिल्ह्यामधील सर्वोत्तम स्पर्धा, 1 नंबरची स्पर्धा, रबल बॉलची विट्टी लाईनमधील एक मानाची स्पर्धा. आणि सध्या स्क्रीनवरती बॅट्समन थोडा निराश दिसतोय. त्याला जे मैदानात काम करायचं होतं, मोठी इनिंग साकारायची होती, धाबांचा रतीब घालायचा होता, ते जमलं नाही. रिमझिम पडणारा पाऊस तुमच्या स्क्रीनवरती आहे. दुसरी इनिंग देखील तितकीच महत्त्वाची प्रोलिंगवरती आपण पाहणार आहोत. अर्थात काय घडतंय काय बिघडतंय तोपर्यंत कुंदन एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर प्रोलिंगवरती लाईव्ह सेशन.
आणि त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. अगदी रिमझिम पाऊस, मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये हा रबर बॉल क्रिकेटचा थरार सध्या सर्वेश शिलारला आपण पाहतायत. एका साईडला आपण पाहू शकाल स्मिथ. दोन फलंदाज ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणे हे आपलं आद्य कर्तव्य. आणि टॉसची प्रक्रिया यावेळेला आपण पाहतायत. 2 मिनिटं फक्त तिथे थांबायचं आहे. दोन कॅप्टनने प्रशांतजी आदवडे सर त्या ठिकाणी येतील आणि थोडंसं जे या स्पर्धेबद्दल ओपिनियन जे आहे ते मात्र त्या ठिकाणी व्यक्त केलं जाईल. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सरचं स्वागत आहे. आपण पाहताय एस पी बॉय ट्रॉफी 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. पहिला मॅच तर पहिली इनिंग तुम्ही पाहिले, मुसळधार पाऊस, त्याचबरोबर रिमझिम पडणारा पाऊस, या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतला. पण आता दुसरा मॅच जिथे डोंगरीपाडा आणि नगावे आणि पाठक साहेब आमच्याबरोबर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नगावे संघाने जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. बाकी प्रश्न विचारणार नाही. तुमची रणनीती आहे त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे तुम्ही काय करणार आहात. पण महत्त्वाचं म्हणजे एस पी बॉयची ही ट्रॉफी, त्याची उत्सुकता तुम्हाला किती असते? भरपूर असते. दरवर्षी आम्ही वाट बघतो. यंदा पहिल्यांदाच खेळतोय आम्ही. अच्छा, बघ रात्री पूर्ण झोप झाली तुमची? काल इथेच होतो आम्ही संध्याकाळपर्यंत. अत्यंत महत्त्वाचं आहे. बट टॉस तुम्ही जिंकला हरला हे महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी नाही आहे. तुमचा तो प्लॅन असते. पण या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीनं 1 लाख रुपयाची स्पर्धा पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. खरंच खूप छान स्पर्धा आहे. दरवर्षी आम्ही खेळतो. एक वर्षी चॅम्पियन सुद्धा राहिलेलो आहे. तर दरवर्षी वाट बघत होतो स्पर्धेची. खूप छान स्पर्धा आहे. मागच्या वर्षी तुम्ही चॅम्पियन, अर्थात 2 वर्षापूर्वी चॅम्पियन होता, अर्थात डोंगरीपाटीचा संघ. श्री गणेश तुम्हाला शुभेच्छा असतील, नगावे तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि आता टॉस प्रोलिंगवरती तुम्ही पाहिलेलं आहे. पाठक साहेबांच्या शुभ हस्ते नुकताच झाला आणि नगावे संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना देखील महत्त्वाचा असेल. 2 वर्षापूर्वी डोंगरीपाडा संघाने कमाल केली होती. त्यांच्यावर देखील प्रोलिंगचा कॅमेरा असेल. ओव्हर टू कमबॅक्स, ओव्हर टू प्रमोशन. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्याच बॉलवर काय अप्रतिम ऑन द टोस खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र या वेळेला निघून गेला आणि त्यानंतरचा ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला मिस्टर सर्वेश शिलारने. तिसरा बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. खूप चांगला प्लेसमेंट पाहायला मिळतं. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. थाना करता करता एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. रोहित जे 40+ खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ॲज अ फिल्डर म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहिलं, ॲज अ बॉलर म्हणून ज्यांना आपण पाहिलं. 3 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. मनाचे राजे वेडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 38 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अचूक टप्प्यावर बरोबर चेंडूची लांबी पाहायला मिळाली, अचूक टप्पा पाहायला मिळाला, भन्नाट वेग पाहायला मिळाला. अचूक पद्धतीने गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला जखडवून ठेवलं होतं. साजिद अर्थातच लाला यांना आपण पाहू शकताय. तर एका साईडला नितेश कदम, याच मातीतील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. आणि सादिक राजापूरकर सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कालच मान्सून सुपर सिरीजमध्ये 3 दिवस त्यांनी अप्रतिम चांगली अंपायरिंग केली आणि आजच्या दिवसात ते या ठिकाणी जॉईन झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळेला ऑन साईडला वाह काय फटका खेळलाय. क्लासी शॉट सर्वेश शिलारच्या बॅट मधून. दिस इज अ क्लास. व्हॉट अ शॉट. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अँगलने पाहणार आहोत. जे फटक्याचे जे एक्सप्रेशन पाहायला मिळतात. वा काय फटका खेळला होता. विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट, मॅग्निफिसंट टायमिंग. आणि सचिन रवींद्र आहे या टीमचा. अप्रतिम फटका, जबरदस्त मनगडाचा चांगला वापर केला. मॅग्निफिसंट टायमिंग. आज रोहिदासजी पाटील टायगर हे सुद्धा उपस्थित झालेत. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला. फिल्डर येत आहेत आणि कॅच ड्राफ्ट होताना आपण पाहू शकाल. मान्सून सुपर सिरीज मध्ये अशाच प्रकारचे कॅचेस सुटल्यानंतर अर्धशतक झळकावण्याचे मान बरेच फलंदाजांना मिळाले. त्यात स्पेशली जर आपण पाहिलं तर निखिल जाधव, रबर बॉल क्रिकेटचा सम्राट,
म्हणून ज्याला पाहिलं जातं आणि अक्षय पवार चा झेल सुटला आणि त्याने मात्र काय दमखम दाखवणारी बॅटिंग 70 धावा तब्बल त्याने फलकावर लगावल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मिळाली. म्हणजे एक झेल किती महाग ठरू शकतो ही येणारी वेळ दर्शवेल. 5 बॉलचा खेळ झाला, 11 रन झालेत. सर्वेश शेलार आज वेगळ्याच मूड मध्ये पाहायला मिळतोय. कदाचित ती रबर बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस केली असावी, मेहनत केली असावी. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. 5 बॉलचा खेळ. पहिलं षटक यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं कंप्लीट झालंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते किती आल्या? ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगड्याचा चांगला वापर केला इंटू द गॅप मध्ये. मॅग्निफिसंट शॉट. सर्वेश शेलार इज ऑन अ फायर. कृपया करून जे स्टँड्स उभारलेले आहेत स्पेशली मंडप डेकोरेटर्सने, ते स्टँड्स बाईक पार्क करण्यासाठी नाही आहेत. कृपया करून ज्याच्या मोटरसायकल त्या ठिकाणी पार्क केले ते कृपया करून तुम्ही हटवायचे आहेत प्लीज. कळकळीची आणि नम्रतेची विनंती असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. 21 धावा, 38 रनचं टार्गेट. हिमांशू स्वतः या टीमचा बॅकबोन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं रोहान 11 रामबाग. यावेळेला ऑन साईडला इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. काय अप्रतिम बॅटिंग होत असताना सर्वेश शेलार हँडसम क्रिकेटर. छोटा बॅक बडा धमाका. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मॅग्निफिसंट टायमिंग. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. रॉबिन उत्तप्पा कॉपी बुक स्टाईल मध्ये, राम नरेश सरवान कॉपी बुक स्टाईल मध्ये 6 धावा. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी गांगडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा आहे. सध्या ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर आपण पाहताय सर्वेश शेलारला. मॅग्निफिसंट बॅटिंग. दिस इज अ क्लासी बॅटिंग केली आतापर्यंत. या टीमचा रचिन रवींद्र आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. हे स्टाईल त्याची अप्रतिम पाहायला मिळते. हँडसम म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 27 झाले. काय बॅटिंग केली आतापर्यंत. ऑन साईडला खेळत असताना अप्रतिम चांगल्या पद्धतीने, परंतु खराब फिल्डिंग. नतीजा काय तर 4 धावांवर. आज सर्व काही सर्वेश शेलारच्या बाजूने घडताना पाहायला मिळतं. नशीब साथ देतोय आणि तेवढीच चांगली टायमिंग समवेत बॅटिंग होत असताना आपण पाहू शकाल. सर्वेश शेलार पहिल्या सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पाडलंय. व्हॉट अ बॅटिंग. हिमांशूचा बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फेडणारी बॅटिंग. सर्वेश शेलारच्या बॅटमधून 35 रन. 3 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम, जबरदस्त त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क, त्याचं टायमिंग अफलातून, लाजवाब. आणि महेश शेलार खुश आहेत की पुतण्या आहेत आमचे. आणि या वेळेला मात्र त्याची बॅटिंग पाहण्याचं आज वेगळंच भाग्य लाभलं. 35 रन्स. स्टायलिश फिनिश केलं जाईल का, फिनिशिंग टच कसं असेल. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफ साईडला बॉल निघून येईल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. आराम के साथ स्मित आणि सर्वेश एक चांगली पार्टनरशिप. 36 धावांची पाहायला मिळते आणि विजयासाठी आता 2 रनची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हिरवगार असं मैदान, निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि अप्रतिम मैदान, हिरवळ. प्रत्येकाला हवं हवं असं. प्रत्येकाची यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि फिनिशिंग टच करत असताना या वेळेला स्मिथच्या बॅटमधून अप्रतिम फटका. स्टायलिश फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन मनाचे राजे वेडी. काय अफलातून बॅटिंग केली. 10 बॉलमध्ये 35 रन. सर्वेश शेलारच्या बॅटमधून 350चा स्ट्राईक रेट. अफलातून बॅटिंग.
तुषार भोईर आज मिस करत असतील, थोडेसे इंजुरीने त्रस्त आहेत, लवकरात लवकर रिकवर होतील, पुन्हा एकदा आपला संघ जॉईन करतील. चला हँडशेक करायला विसरू नका. लाईनअप मध्ये लगेच हँडशेक. आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. मनाचे राजे वेडी. चांगला खेळ केला, चांगला खेळ केला. टाइम स्पेंड करू नका. चला घाई करायचे. हायलाइट सध्या आपण पाहू शकाल. हिमांशूने आपण पाहिलं तर 11 रन केल्या. चिराग 8 नॉट आउट. सर्वेशने 35 धावा केल्या आणि प्रणयने आज जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर बरोबर चेंडूची लांबी ओळखली. अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि सर्वेश 16 रन्स. कोणतीही विकेट मिळाली नाही. दक्षने जबरदस्त कामगिरी केली. सागरने कामगिरी केली आणि दोन्ही गोलंदाज महाग ठरले गेले, रोहित आणि हिमांशू. थँक्यू व्हेरी मच हिमांशू. आपण आलात, वेळेवर पोहोचलात. चांगला सहभाग नेहमीच तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो, त्याबद्दल हिमांशू, रोहितजी आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. साहेब, सर्वेश जास्त वेळ घेणार नाहीये. चर्चा थोडीफार आपण करणार आहोत या स्पर्धेविषयी. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेची किती तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता? खरं तर स्पर्धा आमचीच आहे, असं काही नाही. लास्ट टाइम आम्ही जिंकलो होतो इथे. त्याच्या 2 वर्ष आधी मी खूप वाट बघितली होती. आम्ही पराभूत होतो, सेमीफायनलपर्यंत जिंकत होतो, हरत होतो. ह्यावेळी आम्ही परत प्रयत्न करू. तसेच मी माझ्या टीमचे धन्यवाद मानतो, कारण की जेवढा विश्वास ते माझ्यावर ठेवतात तेवढा मी त्यांच्यावर ठेवतो. आणि थोडंसं दुःख वाटतं की आमचा कॅप्टन आज इथे नाही आहे. त्याचा थोडा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यासाठी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. सर्वेश, जास्त वेळ न घेताना ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटचा हंगाम कसा राहिला यंदाचा? खूप खराब गेला आमच्यासाठी. तरी रबरमध्ये आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. असा तुझा आवडता खेळाडू कोणता आहे जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुला खूप आवडतो? आणि रबर बॉल क्रिकेट म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेट म्हणा. इंटरनॅशनल बघायला गेलं तर पूर्ण इंडिया टीमच मी लास्ट टाइम पण बोललो होतो. आणि रबर बॉल, टेनिस बॉल बघितलं तर आपलं प्रशांत खरं. त्या बात एकदा जोरदार टाळ्या द्या. सर्वेश शेलारसाठी जबरदस्त अप्रतिम कामगिरी केली. 10 बॉलमध्ये 35 धावा केल्या, 350चा स्ट्राईक रेट मेंटेन केला आणि ठरला प्लेअर ऑफ द मॅच. धन्यवाद. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर जे कॉमेंटेटर पाहायला मिळतील, ज्यांचं हिंदीमध्ये प्रभुत्व आहे, असे प्रशांत जाधवडे सर. धन्यवाद. प्रोलिंग स्पोर्ट्स. थैंक यू प्रमोद. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना